जय गुरु माऊली विदर्भ स्पेशल रेसिपीमध्ये पाक न करता तीळ न भाजता कुरकुरीत तिळाची चिक्की फक्त 2 साहित्यामध्ये कशी बनवायची ते बघू. घरातील कोणतीही वाटी घेऊन त्या प्रमाणात गूळ आणि तीळ घ्यायचे. मी 2 वाटी तीळ निवडून सुती कापडाला पुसून घेतले. ज्या वाटीने तीळ घेतले त्याच वाटीने 1 वाटी गूळ असा बारीक करून किंवा किसून घ्यायचा. तीळ वेगळे न भाजता तीळ आणि गूळ मिक्स करून घेते. हे मिश्रण बाजूला ठेवून एक ताट घेते ज्यात चिक्की सेट करायची आहे. त्या ताटाला तूप लावून घेते. तूप लावल्यामुळे चिक्की काढताना सहज निघेल. तेलसुद्धा लावू शकता. चिक्की बनविण्यासाठी गॅसवर कढई ठेवली आहे. त्यामध्ये तीळ गुळाचं मिश्रण लो फ्लेमवर यातील गूळ मेल्ट होईपर्यंत हे मिश्रण सारखं फिरवत राहायचं. नाहीतर गूळ असल्यामुळे तळाला लागू शकते. फक्त 2 साहित्यामध्ये तीळ वेगळे न भाजता कमीत कमी वेळेत छान कुरकुरीत चिक्की बनते. तीळ संक्रांतीलाच नाही तर कधीही बनविता येईल इतकी सोपी रेसिपी आहे. एकसारखं हे मिश्रण तळापासून फिरवत राहायचं. हळूहळू गूळ मेल्ट होत आहे. 8 ते 9 मिनिटात लो फ्लेमवर चिक्कीसाठी पाहिजे तसं मिश्रण तयार होते. तीळ आणि गुळाचा मस्त सुवास येत आहे. गूळ मेल्ट झालेला आहे. बघा, सुरुवातीचं तीळ गुळाचं मिश्रण आणि हे मिश्रण लक्षात येत आहे. सुरुवातीला हे कोरडं वाटत होतं. आता तीळ गुळाचं मिश्रण एकजीव झालं आहे. असं कढईपासून थोडं वेगळं होत आहे. एवढंच होऊ द्यायचं. चिक्कीसाठी हे मिश्रण तयार आहे. हे लगेच तूप लावलेल्या ताटात काढून घ्यायचं. खूप जास्त गरम असल्यामुळे हात न लावता तूप लावलेल्या वाटीने गरम गरम असतानाच असं ताटात एकसारखं करायचं. गरम असताना सुरीने असे कट करून घ्यायचे. थंड झाल्यावर चिक्की कापल्या जाणार नाही आणि पाहिजे तो आकार देता येणार नाही. म्हणून गरम असतानाच हव्या त्या आकारात कट करून घ्यायची. आता ही चिक्की थोडा वेळ थंड होऊ देते. फार वेळ लागत नाही. 5 मिनिटात चिक्की थंड झाली. आधी कट दिल्यामुळे सुरीने अशी सहज निघते. संक्रांतीलाच नाही तर इतर वेळेसही बनविता येते. इतकी झटपट होणारी रेसिपी आहे. भांड्यांचा जास्त पसारा न करता कमीत कमी भांड्यांचा वापर करून फक्त 2 साहित्यात तीळ न भाजता पाक न करता कमीत कमी वेळेत मस्त कुरकुरीत चिक्की तयार आहे. चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करा. नवीन रेसिपीची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. लाईक करा. रेसिपी शेअर करा. एक तोडून दाखवते. बघा, अशी कुरकुरीत चिक्की तयार आहे. कमी साहित्यात कमी वेळेत. पुन्हा भेटू अशी छान रेसिपी घेऊन.